नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. चला तर मग ऐकूया. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वरचरित्र आणि बाबा दिगंबर ही त्यांचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उददी सम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळप्याचे ग्रहाप्रती, स्वामींसी जानोनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदले, यतिराज ग्रहासी आले, जैसे कामधेनू आपले बाळ, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्वपुण्य होती गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरावरांचे जे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योग्याभ्यासी योग्य साधिती, तडी तापडी मार्गी शर्मती, निराहार कितीक राहती, मौन धरती किती एक. एक चरणी उभे राहोन, सदा वालो किती गगन, एक गिरी गवरी बैसोन, तपश्चर्या करताती. एक पंचाग्नी साधन करती, एक पावना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन, भावावीण सर्व व्यर्थ. योगयागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्याचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामीचरणी उदले. तैपासून जगात, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती,
ऐसे नाही जयांचे चित्ती, मनोनिया स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात येती विख्याती पातले. राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोणी, राव बोलले कायवानी, गावात यती येवोणी, फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जावोणी लवलाही, भेटुतया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेवली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोण, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्रांश्रूंनी, मग तया हस्तकी धरोणी, आसनावरी बैसविले. खुनट पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेले दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली, षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोण, विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.